गौरा. हा बाबा. बेटा अगं किती उशीर. हा आजच्या दिवशी बहिणीनं भावाला जास्त वेळ वाट पाहायला लावायची नसते. बाबा आजपर्यंत कधी वाट बघायला लावली आहे का मी? माझी सगळी तयारी झाली आहे, चला. विठुराया, झाली का तयारी? हो. छान दिसते छोटी भाजी. आता राखी बाग. आता पेढा भरव. विठुराया, विठुराया, तू माझा देव तर आहेसच आणि भाऊ पण आहेस. मी किती भाग्यवान आहे ना की मला तुझ्यासारखा भाऊ मिळालाय. ए गौरा, ए बाबू, काय झालं रडायला? बाबा माझ्या सगळ्या मैत्रिणींना भाऊ आहेत, त्या त्यांना राखी बांधतात. मी कोणाला बांधू राखी? मला तर भाऊच नाहीये. ओले माझी बाबू, बाबू अच्छू आहे काय म्हणून रडते माझी बाबू. मग आता आपण चल ये, तुला भाऊ हवाय ना, ये. चला 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 चला, या या या, हे ताट ठेव इथे. शाबास. हा बघ, हा जो बाप्पा आहे ना, आजपासून हा तुझा भाऊ. भाऊ? पण बाबा हा तर बाप्पा आहे, हा कसा असू शकतो भाऊ? नाही मान्य आहे मला, हा तर बाप्पाच आहे, पण आजपासून हा तुझा भाऊ आणि हा तुझा मित्र. खरं? खरंच, अगदी खरंच. विठुराया, आमच्या लेकराला सांभाळ रे. यंदा ना मीच ओवाळणी मागणार आहे तुझ्यासाठी, तुझ्या या भावाकडून. म्हणजे मी विठुरायाला सांगणार आहे माझ्या गौराईसाठी चांगला नवरा मिळू दे. तसंही तुम्ही माझं काही ऐकत नाही, मग विठोबाशिवाय कोण आहे? मी काय केलंय मध्ये? तुम्ही काय केलं? अहो किती दिवस मी तुम्हाला सांगते की गौरासाठी आपण स्थळ बघायला सुरुवात करूया. तुम्ही माझं आतापर्यंत मनावर घेतलं का? किती दिवस सांगायचं? अगं आई, पण मध्येच काय हे बघ गौरा, मध्ये बिधे हे काही नाहीये, कळलं ना? हीच योग्य वेळ आहे. आणि आज मुलगा बघितला म्हणून काय लगेच उद्या लग्न होतंय का? हो की नाही? हो अगं असं काय करतेस सरिता? अगं अजून लहान आहे ती फार. हो ना ग आई, आणि मला अजून खूप काय करायचंय. मला लगेच या संसारात नाही अडकायचंय. हे बघ, अडकत बिडकत काही नाही, सगळं काही नीट होतं. आणि माणसं जर चांगली मिळाली ना की सगळं अगदी व्यवस्थित होतं. हो की नाही? हो, माझ्यासारखा. बघ ना, म्हणजे तुझ्या आईचा संसार किती सुखी झाला. हो की नाही ग? पुरे करा कौतुक. एक गोष्ट विसरू नका, तुमच्या काय एकट्यामुळे हा संसार सुखाचा झाला नाही, मी सुद्धा हातभार लावलाय. बरं, आता तुम्ही दोघं भांडू नका प्लीज. अगं आम्ही भांडत नाही, मस्करी चालली होती. आणि तुला माहिती आहे का, अगं हिच्याशी भांडायचं ना म्हणजे केवढी मोठी हिंमत मला अशी जमा करावी लागेल. म्हणजे आणायची कुठून? पुरे महत्वाचा मुद्दा काय? गौरासाठी स्थळ शोधायचं. आलं लक्षात? गौरा, अगं गौरवी कुठे होतीस तू सकाळपासून? किती फोन केले तुला? तू काय करत होतीस? तुला माहिती विनय भेटला होता मला, मी त्याला बाजूला चाललो. अगं तुला गुड न्यूज सांगायची. अगं ए चेन्नई एक्सप्रेस, ती तिथे आहे, आम्ही इथे आहोत. कशाला बिल्डिंग डोक्यावर घेतेस? काकू अहो तुम्हाला माहितीये का, आपल्या विठुरायाने ना आपल्या गौरवीसाठी ओवाळणी पाठवली आहे. हायफाय द्या, हायफाय द्या ना. घे, तुम्ही पण द्या. जोरात देतात कोणी. अहो काकू, सिलेक्शन झाले तिचं. सिलेक्शन कधी, कुठे, कसलं? ओ चेन्नई एक्सप्रेस. ए
अहो तुम्ही कशाला बिल्डिंग डोक्यावर घेताय? तिचं जॉबचं सिलेक्शन झालंय माझ्या कंपनीमध्ये. काय जॉबसाठी तू कुणाला विचारून अर्ज केला होतास? मुद्दाम मला लपवून तिने इंटरव्ह्यू दिला. तिला चांगलं ठाऊक होतं की आईला ही गोष्ट अजिबात आवडणार नाही. माझं ऐकशील जरा तू? तुमचं काय ऐकायचं? हा अहो तिचं ठीक आहे, पण तुम्ही एवढा मोठा निर्णय घेताना निदान एकदा तरी बायकोला विचारायचं ना. सरिता, मला असं वाटतं की तू समजतेस तेवढी मोठी गोष्ट ही नाहीये. कशी नाही? अहो इथे तिच्या मी लग्नाची खटपट करते आणि आणि हे जॉबचं काय खूळ काढलंय तुम्ही? तुझं काय चाललंय? खटपट करते, काय करतेस तू? अगं, आणि काय एवढी घाई आहे लग्नाची? सांग ना मला. होईल ना लग्न सावकाश. परत तेच. अहो वय वाढलं ना की चांगली स्थळं मिळत नाहीत. मला घाई आहे असं समजा. हे बघ, आपली गौरा लाखात एक आहे. तिला अशी चांगली स्थळं ना सांगून येतील समोरून. तोपर्यंत मला वाट बघायची नाही. मुद्दा हा आहे की गौराने बाहेर जाऊन नोकरी करायला माझा विरोध आहे. कळलं? तिला एकदा लग्न करू द्या, मग काय करायचं ना ते करू दे. मला एक सांग, तिने नोकरी का करायची नाही? आपण आज तिला एवढं शिकवलं, मोठं केलं का? स्वतःच्या पायावर उभं तिनं राहावं म्हणूनच ना. अहो तुम्हाला कसं कळत नाही? तिला चांगलं घर मिळावं, चांगला संसार व्हावा, हे महत्वाचं नाही का? सरिता, ते मी नाकारत नाहीच आहे. आणि लग्नाचा आणि नोकरीचा काय संबंध आहे? हे बघ, मला असं वाटतं की तिचं लग्न ठरेपर्यंत तरी तिला नोकरी करू देत ना. सरिता, सध्याच्या जगामध्ये नवरा एकटा कमवून घर चालत नाही, तर त्याला बायकोचा देखील हातभार लागतोच. मला ना तुमचं काही कळत नाही. अहो आपली गौरा त्या चेन्नई एक्सप्रेस सारखी नाही हो. ती साधी भोळी आहे, लाजरी बुजरी आहे. अहो त्या अनोळखी ऑफिस मध्ये जाऊन ती काम करेल. मला नाही वाटत हे शक्य होईल तिला. हे बघ, सगळं शक्य आहे सरिता. कमी समजू नकोस आपल्या गौराला. आपली गौरा हुशार आहे, स्मार्ट आहे. अगं, हळूहळू तिला सवय होईल ना ऑफिसची. आणि ही अमिता बघ ना, आहे ना तिच्या सोबत. ती चेन्नई एक्सप्रेस, हो ती सदा ना कदा त्या ऑफिसच्या टूर्स घेऊन बाहेर गावी जात असते. अगं बाई, आपल्या गौराला पण जर बाहेर गावी जावं लागलं तर? नाही हा, मी तरी अजिबात तयार होणार नाहीये. तू अति काळजी करतेस असं वाटत नाहीये तुला? नाही वाटणार का काळजी? आई आहे ना मी तिची. तुम्हालाही चांगलं ठाऊक आहे की किती नवस केले तेव्हा कुठं गौरा जन्माला आली. आणि तुम्ही पाहताय ना बाहेरच्या जगात काय काय चाललंय, काय काय आपण ऐकतो. मला नाही माझ्या गौराला गमवायचं. मी नाही जाऊ देणार तिला. हे बघ, असं नाही. प्लीज सरिता, असं काही होणार नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर. मी देखील तिचा बाप आहे. अगं, मी काहीतरी विचार केला असेल ना तिच्यासाठी. अहो पण काकू, तिचं काम इथे ऑफिस मध्ये बसूनच असणार आहे. तिला नाही जावं लागणार कुठे. माझं काम वेगळं असतं ना, म्हणून मला बाहेर जावं लागतं. बघ, आता मिटली ना काळजी? आई, मला खरंच जॉब करायचा आहे ग. सरिता, अजून किती सांभाळणार असतो तिला? तिला शिकू देत ना जरा जगात वावरायला. आता चार चौघांमध्ये बसेल, उठेल, तेव्हा तर तिला व्यवहार ज्ञान समजणार आहे. आणि असंही सरिता, आपण अजून किती वर्ष तिला पुरणार आहोत? सांग ना मला, किती वर्ष? अगं, आज हिच्या सगळ्या मैत्रिणी नोकरी करतायत, मग आपल्या मुलीने का करू नये? आता ही अमिताच बघ, एकटीच जाते, एकटीच येते. अगं, केवढा बदल झाला हिच्यात. मग नाही, मी नाही माझ्या गौराला एकटी सोडायची, अजिबात नाही. हा काकू, आई, अगं ऐक ना. आणि तू लग्नाचं म्हणतीयस ना, तर उद्या एखाद्या मुलाने विचारलं की लग्नानंतर काय करणार आहेस, तर मी त्याला काय सांगू? आणि खरं तर ना, मला असं वाटतं की आमच्या दोघांच्या संसाराचा गाडा आम्ही दोघांनी उचलायला हवा. प्लीज ना गाई, ऐक ना. ए चेन्नई एक्सप्रेस, एक गोष्ट लक्षात ठेव. फक्त एका गोष्टीमुळे परवानगी देईल. माझ्या मुलीला तुझ्या सोबत न्यायचं आणि सोबत आणायचं. कळलं? डन. मी माझ्या मेलने तिला घेऊन जाईल आणि माझ्या मेलने परत आणून सोडेल. मग तर झालं. प्रॉमिस? प्रॉमिस. गौराई, चला.
उद्या रेडी. गुड मॉर्निंग काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ऐकून किती छान वाटलं नाही? आमच्या पंढरपुरात हीच पद्धत आहे. तुम्ही पंढरपूरचे आहात? होय. अहो काय करता तुम्ही? मी विठ्ठलाची भक्त आहे. असं होय. तुमच्या पाया पडले म्हणजे विठ्ठलाच्या पाया पडल्यासारखं आहे. नाही नाही ताई, असं काय बोलताय तुम्ही? अरे वा, मला ओळख करून द्यायची गरजच नाही पडली. विठ्ठलाच्या भक्तांना भक्तीची खूण बरोबर पटते. ओळखीची गरजच काय? हो ना ताई? हो माऊली. माऊली? हो, पांडुरंगाचे भक्त एकमेकांना माऊलीच म्हणतात ना. मी आजपासून तुम्हाला माऊलीच म्हणणार. बरं, माऊली तर माऊली. ठीक आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मी अमिता, टूर कन्सल्टंट. हे हरी आणि ही आमची रिसेप्शनिस्ट गौरवी. सर तुमची केबिन वरती आहे. सर, एक्सक्यूज मी सर. हा, मी म्हटलं तुमची केबिन वरच्या बाजूला आहे. येत आहे ना? केबिन कुठे का असं ना, मला माझं डेस्टिनेशन मिळालंय. काय सर? हा, काही नाही. केबिन दाखवताय ना? हां सर, या. चला. बस ना. सर ब्युटिफुल. बाहेरचं ऑफिसचं इंटेरियर आहे छोटंसं, ते ब्युटिफुल. ऍक्च्युली खूप छान आहे. खरं तर हे ऑफिसच छान आहे. आवडली आपल्याला. बाहेरची इंटेरियर करायची पद्धत ती आवडली आपल्याला, नाही का मिस गौरवी? सो मिस गौरवी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आत्ता तुम्हाला का बोलवलंय. हां सर. जेव्हापासून मी इथे आलोय तेव्हापासून मी एकच विचार करतोय. काय सर? ऑफिसचा. ऑफकोर्स ऑफिसचा. आजच्या जमान्यात आपल्याला कंपनीचा बिझनेस वाढवायचा असेल तर काही महत्वाचे बदल करावे लागतील, नाही का? हो सर. नोट डाऊन करून घ्या. तर सगळ्यात पहिला मेजर बदल मला हवा आहे तो म्हणजे ड्रेस कोड.
हो, म्हणजे मॉडर्न कपडे घालायचे. सगळ्यांनीच सर. नाही नाही, सगळ्यांनी नाही, तुम्ही. सर मी समजले नाही. अगं, बाकीच्यांचा प्रश्न नाहीये, तू छान दिसायला हवंस. स्वीट, सेक्स, सुंदर सुंदर दिसायला हवंस. तशी तू आहेसच सुंदर, पण आणखीन दिसायला हवंस. हा, बरं, मी तुम्हाला अहोच्या जागी अगं म्हटलं तर चालेल ना? हा सर, म्हणजे ठीक आहे. बरं, काय म्हणावं बरं? गौरवी हे नाव जरा अनकम्फर्टेबल आहे, म्हणजे खूप मोठं आहे. लेट्स मेक इट शॉर्ट. काय करावं बरं? गौरा आहे, गौरा नाही. गौ. नाही सर, तुम्ही गौरवीच म्हणा. बरं, जशी तुझी मर्जी. बरं, मी तुला ड्रेस कोडचं का सांगितलं? कारण तू नजरेत भरतेस ना. काय? हो, म्हणजे लोक आलेत की सगळ्यात आधी लोकांना तूच दिसतेस ना. मग तू छान दिसायला नकोस का? आणि ते ह्यावरून जज करतात कंपनीला. सो उद्यापासून नो सलवार कमीज. गॉट इट? मग शॉर्ट स्कर्ट टॉप विल लुक मच बेटर. गॉट इट? अविनाश, केरळ 2 ची फाईल आहे, सरांना एकदा दाखव. सरांचं केबिन आहे ना, त्या ड्रॉवर खाली ठेव, नीट ठेव. गौरा, तू उगाच टेन्शन घेते, एवढं काही नाही झालंय. अगं अमिता, मला पटतच नाहीये हे. हे काय ग स्कर्ट आणि टॉप? मी ना माझ्या कॉलेजच्या अख्ख्या लाईफ मध्ये कधी असलं वापरलेलं नाही. नथिंग ग्रेट. ग्रेट काही नाहीच आहे. आणि मुळात मीच का घालायचं हे? ते बघू का आपण नंतर. तू लवकर काकूने दिलेला चॉकलेटचा डबा काढ, लवकर काढ यार. कधी खाऊ ना असं झालंय. यम्मी. अगं अमिता, आई मला असले कपडे कधीच नाही घालू देणार. आणि तुला माहितीये का, मी सलवार कमीज मध्येच कम्फर्टेबल आहे. मला नाही आवडत हे स्कर्ट वगैरे. तू एवढ्याशा छोट्याशा कारणासाठी जॉब सोडणार आहेस का? अगं सवय काय होईल हळूहळू. जॉबची नाही का झाली तशी स्कर्टची पण होईल. अगं पण आईला कसं समजावू? सांगूच नकोस. आणि तुला ना सगळं सांगावं लागतं. अगं ऑफिसमध्ये आल्यावर कपडे चेंज कर ना, घरून पंजाबी ड्रेस घालून ये. म्हणजे आईशी खोटं वागायचं? खोटं नाही वागायचं, खरं आहे ना ते नाही सांगायचं. नाही, मला नाही जमणार आहे खोटं बोलायला. जमेल ग, जमेल. हे गौरा, अगं किती छान दिसतेस तू, माहितीये का तुला? अगं जमतंय की तुला हे कॅरी करायला, हो की नाही अमिता? हो, एकदम ग्रेसफुली. हे बघ, तू हे घालायला माझी काहीच हरकत नाहीये. बाबा खरं बोलताय ना? पण अगं बेटा, खरंच बोलतोय मी. आणि तुला एक सांगू का, तू आहे ना कुठलाही ड्रेस घातलास तरी त्यात छानच दिसतेस. हा, खरंच बोलतोय मी. आणि तुला तर माहिती आहे काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय करायचं, काय नाही करायचं. गौरा, अगं तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण बाबा आई,
हा, डोंट वरी अबाउट युअर मॉम. मी आहे ना, मी बोलेन तिच्याशी. यू जस्ट गो हेड. मॅडम खुश का आता? बघ बाबांची पण परमिशन मिळाली. डोक्यातले प्रश्न संपले ना सगळे? पण बाबा त्यांनी मला ड्रेस कोड का सांगितलाय? मला फार ऑड वाटतंय हो. अगं सिंपल आहे. तू रिसेप्शनिस्ट आहे, सो सगळी लोक तुला येऊन भेटणार, तुझ्याशी बोलणार, मग तुझं इम्प्रेशन नको पडायला. ते काय सलवार कमीज मध्ये पडत नव्हतं का? अगं अमिता बरोबर बोलते बेटा. तुझ्या आधीच्या बॉसची पद्धत वेगळी असेल काम करण्याची आत्ताच्या ह्या बॉस पेक्षा. अगं बिझनेसचे काही नॉर्म्स असतात, ते आपण फॉलो करायला हवेत ना. येस बेटा. सर वाव, सो सेक्स, सर स्वीट स्वीट. तू इतकी सुंदर दिसतेस ना, आणि हा ड्रेस तर अजूनच शोभून दिसतोय तुला. तसं तुला काही शोभून दिसतं म्हणा. ते चेहरा थोडासा तिकडे कर, तिकडे कर. हा, ते केस आहेत ना, असे मोकळे सोडलेस ना तर अजून. तू आज माझा ऐकून हा ड्रेस घालून आली आहेस. इतकी सुंदर दिसतीयस. तर मी तुझ्यासाठी काहीतरी करायला हवं. मी काहीतरी करायला हवं ना तुझ्यासाठी. खरं तर मला तू अजूनच आवडलीस या ड्रेसमध्ये. बक्षीस तर तुला दिलंच पाहिजे ना. सर मला ते काम आहे. एक मिनिट. हे गिफ्ट मी तुझ्यासाठी आणलंय. हे बघ, तुझ्यासाठी. सर मला नकोय हे. अगं तुझ्या सौंदर्यापुढे हे सोनं फिकं आहे. पण तरीही माझ्याकडून एक छोटीशी भेट. हं? आवडलं ना? बरं, मी तुझ्यासाठी हे गिफ्ट आणलंय. तर तू मला काय देणार? सर मला नकोय हे. बी कम्फर्टेबल, कूल. गिफ्ट आहे. तू मला खरंच आवडलीस ग. घे. सर मला नकोय खरंच. सर प्लीज मला नकोय. माझा ऐक. प्लीज सर. आई सर सर असं नाही करायचा. सगळ्या स्टाफला गिफ्ट द्यायचं, फक्त तिलाच नाही द्यायचं. हो, नाही देऊ. अगं तुझ्याकडे माझी फाईल होती ना. चल घेऊन. चल आम्ही येतो.
मी गौरवीला गिफ्ट देतो हे हिला कसं कळालं? कदाचित ही अच्छा, अशी नजर ठेवून होतीस का आमच्यावर? ठीक आहे, आज मी चूक केली आहे, पण आता पुन्हा नाही करणार. हॅलो, येस येस येस. हो हो, नाही नाही, हो करून टाकू, काय प्रॉब्लेम नाही. ओके ओके ओके, हो हो, चालेल चालेल, करतो. हो. मिस अमिता, तुम्हाला उद्याच्या गोवा टूरला जायचं आहे. पण सर ती टूर मिस्टर पादे नेणार आहेत ना? हो, पण आता त्यांना जमत नाहीये. हो का? मग मी अविनाशला सांगते, तो फ्री आहे. मी तुम्हाला जायला सांगितलंय मिस अमिता. पण सर माझं ऑफिस वर्क अजून कंप्लीट नाही झालंय, सो आता तुम्ही मला टूर असाइन नाही करू शकत. तसा नियम आहे ना सर? नियम मला माहिती आहेत, ते बदलणं आणि वापरणं हे माझ्या हातात आहे. सो हे फायनल आहे की तुम्ही उद्या गोवा टूरला जाताय. अंडरस्टँड? येस सर. आता बघू माझ्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवण्यात मला कोण अडवता येते. गोवा उद्या? अगं अशी अचानक कशी काय निघाली आहेस तू? काय करू आता? त्यांनी सांगितले तर जावं तर लागेलच ना. अगं पण मी ऑफिस मध्ये एकटी आहे, मी सगळं कसं सांभाळू? आणि आईला कळालं तर ती पण. अगं 4च दिवसांची टूर आहे फक्त. तू अशी म्हणतेस ना की मी कायमचीच चालली आहे. 4 दिवस इथं मी 4 तास सुद्धा ऑफिस मध्ये एकटी थांबू नाही शकत. तुला तर सगळं माहिती आहे ना ग, बघितलंस ना तू सगळं. हो यार, बट डोंट वरी. अगं त्यांना काही केलं तर? हे दिसतंय? काही करणार नाही तू. मला एकटीला खूप भीती वाटते ग. तू का टेन्शन घेतीयस? विठुराया आहे ना सोबत आता. हे बघ, तुझ्यासाठी. सर मला नकोय हे. अगं तुझ्या सौंदर्यापुढे हे सोनं फिकं आहे. तू मला खरंच आवडलीस ग. घे. सर मला नकोय खरंच. सर प्लीज मला नकोय. माझं ऐक एक प्लीज सर. काही होत नाही, ऐक. सर मिठुरे, मी काय करू? मला खूप भीती वाटते. उद्या मला काही झालं तर? पण आजपासून हा बाप्पा आहे ना, हाच तुझा भाऊ आणि हाच तुझा मित्र. मी किती वेडी आहे ना, अशी कशी विसरले? माझा भाऊ माझ्या कायम पाठीशी आहे. असा भाऊ असताना मलाही खंबीर राहायला हवं. विठुराया, मला मदत करशील ना? आता सगळ्यांचा बंदोबस्त झाला.
गौरीताई, हा? बॉसनी तुम्हाला थांबायला सांगितलंय. मला का? काहीतरी अर्जंट काम आहे म्हणाले. गेट टुगेदर बद्दल बोलायचंय त्यांना. आत्ता का बोलवलंय? काय करू? अमिता पण नाहीये इथे आणि बाकीचे पण गेले सगळे. बाबांना विचारू का? बोल ग गौरा. आई बाबा कुठे आहेत ग? बाहेर गेलेत का ग गौरा? काही नाही ग, मला जरा काम आहे, यायला उशीर होईल. उशीर होईल? गौरा, जास्त उशीर करू नकोस बरं का. आई अगं मी येते लवकर, काळजी नको करूस. हे बघ गौरा, सांभाळून ये बरं का. ही मुलगी पण ना. गौरीताई, हा? तुम्हाला काही अडचण आहे का? नाही. माऊली, तुम्ही आहात ना आता ऑफिसमध्ये? हो, मी आहे ना ऑफिसमध्ये. मी कुठे जाणार इतक्यात? मी आहे माझ्या जागेवरती. बस तुम्ही सगळे गेला की मग मी जाणार. तुम्ही माऊली म्हणून फक्त आवाज द्या, धावत येईन तुमच्यासाठी. अरे साहेबांनी बोलवले, आलोच मी. हे बघ अरे, गौरव मॅडमना आत पाठव. आमचं खूप महत्वाचं काम आहे. बरं. आणि तू तुझ्या जागेवर जाऊन बैस काय. ठीक आहे. आणि हो, मला कोणतेही फोन कॉल्स नको आहेत आणि कोणाला याद सोडू नकोस. हो साहेब, जा पाठवतो लवकर, त्यांना. जा लवकर. Come in. सर, ये ना. बस. आज खूप छान दिसतेस आणि आज कोणीही डिस्टर्ब करणार नाही आपल्याला. तर मी काय म्हणत होतो, कसं आहे ना, तू आज खरंच खूप छान दिसतेस. आज संध्याकाळी काय करतेस तू? सर ते गेट टुगेदर साठी बोलवलं होतं ना तुम्ही. अगं, काम काय होत राहील. रिलॅक्स. काय घाई आहे का? बरं, मी काय म्हणत होतो, तुझे डोळे आहेत ना, काय जादू आहे ग, जादू. ते सारखे मला बोलवत राहतात तुझ्याकडे. सर काय करताय? तेच करतोय जे इतक्या दिवस करायला पाहिजे होतं. तिकडे काय बघतेस? कॅमेरा ऑफ करून ठेवलाय मी. आज कोणी येणार नाही. साहेबांच्या केबिन मधला कॅमेरा ऑफ. कॅमेरा बिघडलं की काय? कॅमेरा दुरुस्त करायला हवा. उद्या साहेबांना सांगितलंच पाहिजे. काय करताय सर तुम्ही? अगं तेच करतोय जे इतक्या दिवसापासून करायला पाहिजे होता. सर प्लीज मला सोडा. सर प्लीज मला सोडा. अगं तुला सोडायसाठी थोडी पकडलंय. हा,
कस काय सोडू तुला? प्लीज मला वाचव, विठ्ठला वाचव मला, तर प्लीज मला सोडा. विठ्ठल वगैरे कोणी येणार नाही तुला वाचवायला. जे काय आहे ते मीच आहे. पांडुरंग, विठ्ठल कोणी नाही. तर प्लीज मला सोडा. एका मुलीवर हात टाकतोस नालायक. सोड अबे सोड. एका मुलीवर हात टाकतोस, मुलीवर हात टाकतोस. सोडणार नाही दोघांना पण. तुला हे धंदे करायचे होते, हे धंदे करायचे होते का? विठ्ठलाची कृपा, मी सगळं बघितलंय. ताई, द्या याच्या मुस्कटात ठेवून. मी सांगतो ना, द्या याच्या मुस्कटात ठेवून. पुन्हा कुठल्या मुलीकडे मान वर करून बघायची हिंमत झाली नाही पाहिजे याची. दीड तांबडीच्या वॉचमना ही काय मारणार मला? हा, ही पण दीड तांबडीची आहे तुझ्या सारखीच. तू मारणार? हा, तू मारणार मला? मार मार अगं मार ना. ये मार, मारा ताई. नाही मारू शकत. मारा, नाही शकत तू. मारा. तुला तर आता खरंच सोडणार नाही मी. आणि तू काय रे, हा दीड तांबडीच्या वॉचमना, तुझी काय अवकात रे माझ्या समोर? अरे पोलिसात दिल्याशिवाय तुला अद्दल घडणार नाही. पोलीस? हो. पोलीस काय करणार? हा, पोलीस काही करू शकणार नाही माझं. मी जर पैसे दिले ना, पैसे, तर तुलाच आतमध्ये टाकतील ते. आणि काय प्रूफ काय रे तुझ्याकडं? हा, काय प्रूफ काय तुझ्याकडं? पुरावा पाहिजे ना तुला? हो. अरे सगळ्याच गोष्टी पैशाने होत नसतात. चल तुला पुरावा दाखवतो. चल. ए, सोडा. चल, सोड. चल, चल, सोड बर का तू. चल. हे चल, तुला पुरावा पाहिजे ना? चल. हे बघ, हे बघ, हा पुरावा बघ. पाहिलंस? हे कसं शक्य आहे? हा, मी माझ्या हाताने असा कॅमेरा ऑफ केला होता, अशी वायर खेचून काढली होती मी. हे कसं शक्य आहे? तूच काहीतरी केलंस. हे कसं शक्य आहे? तू कॅमेरा ऑफ केला असशील रे, पण तो चालू केला माझ्या विठोबाने, माझ्या भावाने. आणि म्हणून त्याने या माऊलीला पाठवलं माझ्या रक्षणासाठी. आता विठुरायास तुला चांगली अद्दल घडवे. माऊली, घेऊन जा याला पोलिसामध्ये. चल, चल तुला पोलीस स्टेशनमध्ये दाखवतो. चल तुला, अरे तुला आता साक्षात्कारच दाखवतो. चल. विठुराया, तू माझा देव तर आहेसच, पण माझा भाऊही आहे. मी किती भाग्यवान आहे, तुझ्यासारखा भाऊ मला मिळाला. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.